पूर्ण राजकीय पक्ष समृद्ध निर्माण झालेला आहे. सुरुवातीला आमची मागणी होती मराठवाड्यातील फक्त मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. मनोजरावनी सुरुवातीला नंतर ती केली की सरसकट मराठा समाजाला महाराष्ट्रातील मराठ्याला कुणबी जात प्रमाणपत्र द्या. त्यानंतर केली सगळे सोयरे मागणी केली वाशीच्या जवळपासच. आणि ह्या 2-3 मागण्या करता करता अजून त्यांनी वेळोवेळी मध्यंतरी काही मागण्या टाकलेल्या आहे. ह्या मागण्या टाकल्यामुळं जे सत्ताधारी पक्ष असेल किंवा आज विरोधी पक्ष असेल किंवा सर्वपक्षी बैठक घ्यायचं म्हणतात, हे सगळे पक्ष समृद्ध निर्माण झाले. ते नेमकी मागणी ह्या मराठा समाजाची नेमकी कोणती आहे हेच त्यांना माहीत नसल्यामुळं कोणताही राजकीय पक्ष आपली भूमिका डिक्लेअर करायला तयार नाही आहे. त्यात मुद्दा आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांना, सर्व मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका नाही आहे. हे स्पष्ट मागच्या बैठकीत त्यांनी सांगितलेलं आहे. मग राहिला प्रश्न काय? मग मूळ प्रश्न जो होता आमचा मराठवाड्यातील